लोकांना येऊन परवानगी द्यावी। शिक्षक भरती झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। सगळे शांत बसा। उतरलेल्या उमेदवारांकडून आज मंत्रालयात आंदोलन करण्यात आलेले आहे। नेमकं हे आंदोलन का करण्यात आलेले आहे, त्याचे मुद्दे काय नाही, आपण जर पाहिलं तर अनेक जे उमेदवार या ठिकाणी मंत्रालयाच्या आंदोलनात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचं मत जाणून घ्यायचं काय आपण जर पाहिलं तर मनपाच्या जागा द्या, TDMC मनपाच्या जागा द्या असे आंदोलनाची घोषणा जे बिहार वगैरे सगळे जे या ठिकाणी महिला सगळ्याच या ठिकाणी आपण बोलणार काय नेमकं प्रकरण काय मुद्दा 2022 मध्ये तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी 50,000 पदभरतीचं आश्वासन दिलं होतं, परंतु 31,600 पदांची जाहिरात घोषित केली। त्यामध्ये 10% पदकपात झाली होती, त्यातील त्या 10% आणि रिक्त अपात्र गैरहजर या जागा आम्ही हक्काच म्हणून संविधानिक मार्गाने मागील 6 आंदोलन 1 वर्षापासून लढतोय। मग मंत्रालय दरबारी पाठपुरावा असेल, 3 वेळा अन्नत्याग आंदोलन असेल, नागपूर हिवाळी अधिवेशन आंदोलन असेल व मंत्रालय दरबारी आंदोलन असेल, वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाने 3 पत्र दिले। त्यात सन्माननीय आयुक्त महोदय, शालेय शिक्षण विभाग पुणे आणि राज्याचे सचिव जे की शालेय शिक्षण विभागाचे आणि उपसचिव या सर्वांनी लेखी स्वरूपात आम्हाला आश्वासन दिले। यासोबत दुसरं, राज्याच्या तत्कालीन शिक्षण मंत्री व आत्ताचे शिक्षण मंत्री अशा दोघांनाही भेटलो, फक्त त्यांनी आम्हाला 2024-25चं संच मान्यतेचं कारण करून माघारी पाठवले। परंतु एक सांगतोय, सर्व भरती प्रक्रियेमध्ये सर्व विभाग ठीक आहे। आता आंदोलनाची भाषा करा, मी बोलतोय ना मंत्री म्हणून, असं आंदोलन काय नाही। मी 5 लोक तुमचे नावं द्या, माझ्या PA नाव द्या, मी अधिकाऱ्याला बोलून देतो एका टायमाला एक। आता ही जी प्रोसेस आहे ही पसंतीकरण देण्याची 2 तारखेपर्यंत फक्त मोठं आहे। एकदा 2 तारखेच्या पुढे आपली जर भेट केली तर मग आम्हाला आता उद्या 1, 2 आता हे आहे ना, 1 मे महाराष्ट्र दिवस आहे, त्याच्या आतमध्ये जर तुम्ही मागणी काढून दिला तर नक्कीच आम्हाला गोरगरिबांना नाही मिळालं। कारण या टप्प्यामध्ये काय झालं, बऱ्याच संस्थेच्या जाहिरात झाली, विभागाच्या लोकांना ह्याला मंत्री भेटलो, भुसे साहेबांना बऱ्याच वेळा भेटलो, आम्ही मालेगावला जाऊन सुद्धा भेटलो। परंतु साहेबांनी आम्हाला नवीन संच मान्यतेचं कारण सांगितलं, कारण आमची भरती जुनी 2022-23ची भरती किती आहे, अशी जवळजवळ आता त्या भरतीमध्ये लागणारे आमच्या आरोग्यात 4 ते 5 हजार आमच्या जागा कपात केल्या आणि दुसरं एक मिनिट वेळ घेतो, कारण ह्याच्या जागा आहेत या खाजगी संस्थेच्या जागा आहेत आणि खाजगी संस्थेमध्ये पैसे भरल्याशिवाय आम्हाला नोकरी भेटत नाही। आम्हाला आज अन्न खायची पंचायत आहे, आम्ही 25 आणि 30 लाख रुपये कुठून भरला। एखादा कोणता नंबर दे, नंबर ऑलरेडी आहे देतो सर, आम्ही लिहून देतो। चांगलं बोलतोय, संपर्क करून या बोललाच ना। आता मला सोडवायला वेळ देते की नाही, कॅमेरासाठी काय करायचं आहे, आणि हे लाव नंबर, नाव आणि नंबर लागणारे नंबर द्या। सांगते नाही होतं तर म्हणून लिहून गेला उद्विग्नता आहे हो आम्हाला, म्हणजे हौस आहे। समाधान होंगे, हम 2022 से इंतजार करें सर इस भर्ती का पूरा होने का। अपात्र गैरहजर जगह आनी चाहिए, ZP की जगह आनी चाहिए सर। मुख्यमंत्री साहब से निवेदन करते हैं कि ZP की जगह आनी चाहिए सर। जिल्हा परिषद जागा मिळायला पाहिजे, जिल्हा परिषद जागा देत नाहीये, आमच्याकडे संस्थेसाठी पैसा नाहीये, आई वडिलांनी घर शेती शिकवले नाही आम्हाला, आम्ही कुठून पैसा भरायचा आणि टॅप बंद करून टाकला, जिल्हा परिषद जागा देत नाहीत। आम्ही 2 वेळा उपोषण केलं तरी पण आमची तरी दखल घेत नाहीयेत। आम्हाला खोटं सांगितलं तुम्हाला जागा देऊ, आम्ही लोकांनी सगळ्या घरदार सोडून इथं आलोय, लहान मुलं घरी सोडलोय, पैसे कुठून भरायचे संस्थेसाठी आम्ही। महानगरपालिका नगरपालिका में जो